रॅली प्रमुख उद्दिष्ट काय आहे की आपल्या BSNLच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, मेन जी आपली सर्व्हिस आहे FTTH फायबर टू होम, ज्याद्वारे आपल्याला हायस्पीड इंटरनेट आपल्या पूर्ण डोंबिवलीच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर त्यासाठी आपण आपल्या रॅलीचे आयोजन केलं आहे. तर आपण ही रॅली आज जी आयोजित केली ती घागरा सर्कलहून राऊंड मारून पुन्हा आपण इथे येऊ. तर सर्वांनी आपण या रॅलीमध्ये जसा मागच्या उत्स्फूर्त सहभाग घेतला तसं यापुढेही घ्यावा. आणि बेसिक जे आहे आपलं प्रोडक्ट FTTH, याचे सगळ्यांना फायदे आपल्याला माहिती पाहिजे तर आपण कस्टमरला सांगू शकतो. तर FTTHमध्ये काय आपलं की हाय स्पीड जे इंटरनेट प्रोव्हाइड करतो तो मिनिमम 40 Mbps पासून तर 300 Mbps पर्यंत आपला स्पीड आहे. सोबत आपण लँडलाईन प्रोव्हाइड करतो, त्यामध्ये कुठलेही चार्जेस नाही लँडलाईनचे. कॉलिंग पूर्णपणे मुक्त आहे. त्यासोबत OTT प्लॅटफॉर्म देतो. OTT म्हणजे काय की जे स्मार्ट TV आहे त्या स्मार्ट TVला आपण वायफायने कनेक्ट करणार आणि त्यावर G5, हॉटस्टार, सोनी लिव्ह याचे पॅकेजेसचा आनंद आपण हाय डेन्सिटी HD क्वालिटीचं पिक्चर त्यावर अनुभवू शकतो. यूट्यूबची क्वालिटी छान राहील. तर आपल्या सगळ्या ग्राहकांना, जे काही ग्राहक आहेत त्यांना ही स्कीम एक्सप्लेन करून सांगायची. आणि त्यासोबत आता नवीन आपण लॉन्च केलं आहे की स्पीडी कन्व्हर्शन कॉपर टू फायबर. आता कॉपरमध्ये प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे की 20-25 वर्षापूर्वीचं नेटवर्क आहे, त्यामध्ये लँडलाईन चालवायला बरेच प्रॉब्लेम येतात. मेंटेनन्सला डिफिकल्टी, कस्टमर नाहीत. त्या साधारण डोंबिवलीत 4000पर्यंत लँडलाईन आहे, त्यामध्ये बरेचसे नंबर बंद असतात. आपण स्वतः अनुभवलं. आपण जे काही इन्कमिंग बारचे नंबर आहेत ते डायल केले, त्यामध्ये बघितलं की बरेचसे कस्टमर्सला प्रॉब्लेम्स येतात, सारखा बंद होतो. त्यावर सोल्युशन काय तर सगळ्या कॉपरचं आपण फायबरायझेशन करतो. तर फायबरायझेशनसाठी आपण क्लस्टर केलेले आहेत. आपल्यासोबत जे आपले TIP आहेत त्या TIPना क्लस्टर ऑफर केले. 80 ते 100 नंबरचं क्लस्टर आहे. तर यामध्ये मॅक्झिमम जे नंबर जितके लवकरात लवकर ट्रान्सफर होतील तितके आपल्या BSNLला फायदा आहे, कस्टमरलाही बेनिफिट आहे. कस्टमरचा बेनिफिट कसा की कस्टमरला एकही रुपया खर्च न करता त्यांना राउटर मिळणार आहे. लँडलाईन तर चालू होईल, त्यासोबत हाय स्पीड इंटरनेट पण मिळेल. त्या इंटरनेटचा स्पीड हा कमीत कमी 40 Mbps असतो. तर 40 Mbpsचा प्लॅन मिनिमम जर कस्टमरच्या घरात गेला तर कस्टमर हा नक्कीच हॅपी होईल. कारण की आज डोंबिवली हे सुशिक्षित एरिया आहे. प्रत्येक कस्टमरला इंटरनेटची गरज आहे. त्यामुळे आपल्याला आता याचा जो आपला जो एक्झिस्टिंग कस्टमर बेस आहे त्याचा बेनिफिट आपल्याला घ्यायचा. जे 4000 कस्टमर आहे त्या कस्टमरला अप्रोच करायचा, त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्यायचा आणि त्याला FTTH मध्ये कन्वर्ट करायचं. पुढचे चॅलेंजेस पण आहेत की त्यामध्ये 175चा कस्टमर जर असेल तर तो शक्यतो आपल्याला मिनिमम 299च्या प्लॅनमध्ये यायला थोडंसं अवॉइड करेल. कारण की त्याला आपला पूर्वीचा जो अनुभव आहे सर्व्हिसचा त्याबद्दल थोडासा तो नाराज असू शकतो. तर आपल्याला ती आपण जी काही आपली क्वालिटी ते एक्सप्लेन करून सांगायचे. जे काही कस्टमर आपले हॅपी, आतापर्यंत डोंबिवलीत आपले 1600 कस्टमर आहेत. 1600 FTTHचे कस्टमर हे जवळजवळ 90 ते 90 to 95% हे कस्टमर हॅपी आहेत. त्यांचा फीडबॅक पण आपल्याला असे काही कस्टमरचे नंबर्स घेऊन ठेवायचे, त्या कस्टमरला त्यांच्याशी बोलायला सांगायचं, म्हणजे जेणेकरून कस्टमरला एक फीडबॅक मिळाला, कस्टमर आपल्याकडे अप्रोच व्हायला हॅपी होईल. तर सर्वांनी आजची रॅली ही सक्सेसफुल करायची. मार्केटिंग म्हणजे आपलं काय नुसतं हे बॅनर घेऊन फिरायचे असे नाही आहे. तर आपल्याला पूर्ण आठवडाभर आता मार्केटिंग करावं लागणार. आज तर आपण फक्त पब्लिकला डेमो देणार की आमचे प्रॉडक्ट्स काय आहेत, आम्ही कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट्स तुमच्या समोर पब्लिक समोर आणतोय, BSNLचे काय प्लान्स आहेत, काय रोल आहे, हे आपल्याला पब्लिकला माहिती होईल. ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये उभे राहतो, चौकात उभा राहतो, तर आपल्याला कस्टमर आपल्याकडे नक्की बघतो, अट्रॅक्ट होतो आणि विचारतो. आय कार्ड जरी बघितलं तरी कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट होतो. एवढा BSNL वर लोकांचा विश्वास आहे. या विश्वासाचा आपल्याला पूर्णपणे फायदा मार्केटमध्ये मिळवायचा आहे आणि कस्टमरलाही बेनिफिट द्यायचा आहे आणि BSNLलाही बेनिफिट द्यायचा आहे. तर म्हणून मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की आजची रॅली झाल्यानंतर उद्या सॅटर्डे पासून जे काही आपले एरिया आहे, जे काही तुम्ही पूर्वी आपल्या एरिया बघितलं आहे
त्या एरियामध्ये आपल्या जे क्लस्टर फॉर्म झालेले आहेत तिथे जायचं, कस्टमरला व्हिजिट करायचे, आपले प्लॅन एक्सप्लेन करून सांगायचे आणि त्यांना तो कॉपरेटिव्ह FTDS मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. आज आपण डोंबिवलीमध्ये आतापर्यंत 4 क्लस्टर फॉर्म केले आहेत. 4 क्लस्टरपैकी फक्त आता जस्ट एक 2-3 दिवसापूर्वी सुरुवात झाली आहे. PIP पण त्यात अटॅच झाले आहेत. आता क्लस्टर पार्टनर होते मागच्या आठवड्यापासून, त्याचे काही इश्यू होते म्हणून थोडे त्यांना डिले झाला, पण आता TIP पण कालपासून यायला लागले. 2 TIPने ॲक्सेप्टन्स दिलं आहे, 2 TIP अजून देतील. तर आपल्याकडे म्हणून 5 कस्टमर झाले, म्हणजे 5 कस्टमरला आपल्याला अप्रोच करायचं. एक 500 कस्टमर आपल्याला आपण असं टार्गेट आणि मार्चमध्येच आपण करणार. याचा 15 दिवस, म्हणजे 15 दिवस आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 15 दिवसामध्ये आपल्याला करायचे काय, हे जे क्लस्टर आपण फॉर्म केले आहे त्या प्रत्येक कस्टमरला अप्रोच करायचं आहे. आपल्याकडे आहेत टोटल 16 लोकांचा स्टाफ. 16मध्ये आपण 12 लोक आपले फील्डवर आहेत, 4 लोक आपले इंडोरला आहेत, ते गेटवर असतात. 12पैकी 10 तरी लोकल, 10 स्टाफ जरी बाहेर गेला आणि प्रत्येकाला 5-5 कस्टमरला जरी अप्रोच केला तर 50 कस्टमरला आपण डेली अप्रोच होऊ शकतो. तर आपण 10 दिवसामध्ये 500 कस्टमर आपण सहजपणे अप्रोच होऊन 500पैकी आपल्याला 80% जरी गेले तर मिनिमम 400 होईल. त्यासोबत TIPचा पण आपली काही मार्केटिंगची टीम असेल, TIPचे पण प्लॅन आहे, तर TIP पण आपल्यासोबत आपण ही ॲग्रेसिव्ह मार्केटिंग आपल्याला 21 तारखेपर्यंत करायची आहे. त्यामध्ये होळीचे दिवस आहेत, त्यामध्ये हॉलिडे आहेत. तर या हॉलिडेमध्ये सुद्धा आपण हॉलिडेला एन्जॉय करायचा, पण त्याचा एक बेनिफिट उचलून थोडंसं कस्टमरपर्यंत अप्रोच होऊन त्याच्या आधीच्या प्री हॉलिडे थोडंसं वर्क जास्त करावं लागेल. म्हणून त्या दिवशी हॉलिडे, त्याच्या आदल्या दिवशी आपला बॅकलॉग कम्प्लीट करून ठेवायचा. आता आज आहे फ्रायडेला आपण आपली ते रॅलीमध्ये जाणार आणि दुपारनंतर आपला तो व्हिजिटिंग कार्यक्रम आहे कस्टमरचा, तो आज दुपारपासूनच आपण तो चालू करूया. तर माझी आज सगळ्यांना विनंती राहील की आज आपण दुपारीपर्यंत रॅली करू. दुपारनंतर आपल्याला जे आपल्या कस्टमरला अप्रोच करायचं आहे, तर आपले कस्टमरचे अप्रोच म्हणजे रामदास आहेत, कासार आहेत, पवार आहेत, बागल आहेत, पर्वत आहेत, त्याच्यानंतर भोसले आहे. हे 6-7 लोक तर एकदम फिट आहेत, ज्यांना काही प्रॉब्लेम नाही. कस्टमर त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत, तुम्ही आजपासूनच आपली कार्यक्रम चालू करून पाहिजे. बरोबर सातपुते मॅडम पण आहेत, ते पण बेंचमध्ये राहतात, त्यांचा तिकडचा एरिया पण आपण दिला आहे. सोबत आपल्यासोबत आता TIP पण जॉईन होत आहे. आज ते क्लस्टरचा ऑफरिंग येणार आहे. मिस्टर कॉसवर्ड हे आपल्यासोबत खूप आधीचे TIP आहेत आणि यांचा होल्ड पण खूप चांगला आहे मार्केटमध्ये. 300 कनेक्शन आहे, मध्ये त्यांचं कमी झालं होतं, थोडंसं कनेक्शन प्रोव्हिजन करायचं आहे, पण आता पुन्हा कॉपरेटिव्ह FTDS कन्व्हर्शनमध्ये ते आता येत आहेत आणि त्यांनी ॲश्युरन्स दिलं आहे की 21 तारखेपर्यंत जे काही कस्टमर देऊ ते सगळे नंबर कन्वर्ट करून टाकू. बरोबर झालं आहे आणि फायबर सगळीकडे पोहोचतो. तर मी आजच्या या रॅलीसोबत आपल्याबरोबर आपले BBM साहेब आहेत, गुप्ता साहेब, त्यांना रिक्वेस्ट करतो की रॅलीला संबोधन करायचं. त्यानंतर आपले AGM साहेब आहेत, दिवटे साहेब ते संबोधित करतील आणि मग इथून आपण स्टार्ट करू. त्याच्या आधी मी आपले सातपुते मॅडम आहेत, त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आजच्या स्लोगन्स घेऊन आजच्या रॅलीची स्टार्ट करायला. या मॅडम करा. नमस्कार. बोलण्यासाठी घरात कव्हरेज नसतं, त्यामुळे बोलण्यासाठी टेलिफोन लाईन लागते. त्यानंतर महत्त्वाचे प्रत्येक घरात जे मोबाईल आहेत, प्रत्येक जण त्याचं वेगळं कंटेंट पाहतात. म्हणजे घरात एक स्मार्ट टीव्हीज आहेत, त्याच्यावर तुम्ही यूट्यूब पाहता किंवा दुसरे OTT, Amazon प्राईम, नेटफ्लिक्स हे सर्व चॅनल पाहता, हॉटस्टार, बरोबर. त्यासोबत प्रत्येक जण हा त्याचा मोबाईल घेऊन पाहत असतो, त्याचं जसं वेगवेगळं कंटेंट असतं आणि त्यासाठी कव्हरेज वायफायचं असेल घरात तर सर्वांना वापरता येतं आणि परवडण्याचं आपलं BSNLचं आहे, बरोबर आहे.
तर कमी पैशामध्ये सर्वांना आपलं BSNLचं फायबर इंटरनेट छानपैकी वापरते आणि भरपूर स्पीड असल्यामुळे सगळ्यांना म्हणतात एकदम चांगलं बफर फ्री एक्सपिरियन्स जो व्हिडिओ पाहताना येतो बरोबर आहे, बफर होतं तर बफरिंग होत नाही, त्यामुळे चांगला एक्सपिरियन्स ग्राहकालाही मिळतो. आणि तीच सेवा आपल्याला त्याला सांगायचं की याच्या व्यतिरिक्त फायदा हा आहे आणि हा आपण त्याला फायदा समजून सांगितला ग्राहकाला, तर ग्राहकाला एकदा त्याचा फायदा कळला की तो बरोबर आपल्यासोबत येणारच आहे. जसं आपला सुलभचा प्लॅन असेल तोही आपल्याकडे मायग्रेट होईल आणि जे कस्टमर आहेत त्यांना आपण जास्त प्लॅनसाठी जर सांगितलं की त्याच्यावर OTT ॲप्स आहेत, जास्त फायदा, जास्त इंटरनेट आहे, जास्त GB तुम्हाला जास्त वापरता येईल, हे जर आपण कस्टमरला सांगितलं तर नक्कीच आपला कस्टमर हा वाढेल आणि आपले सर्व मायग्रेशन जे टार्गेट आहे ते लवकरात लवकर कंप्लीट होऊन BSNL परत आपलं जे कल्याण आहे ते महाराष्ट्र सर्कलमध्ये नावारूपाला येईल. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. इतना अपना नॉर्मल इंटरनेट एंटरटेनमेंट देता नहीं स्पीड, उसमें अपना 30 FPS BSNL का नेट अपना 100 FPS के ऊपर स्पीड और डाउनलोडिंग दोनों कैप्चर करता है। ये देखिए, ये अपने सर्विस प्रोवाइडर है और इनके पास BSNL की भी है अपनी लाइन और बाकी अदर ऑपरेटर्स के भी है। तो इन्होंने डिफरेंस बताया कि अपना BSNL का 30 Mbps और अदर ऑपरेटेड के 100 Mbps दोनों लाइनें सेम है। तो ये BSNL का एक एडवांटेज है। तो ये हमको पब्लिक तक पहुंचाना है, लोगों तक पहुंचाना है। लेकिन हमारी प्रॉब्लम क्या हो रही है, अभी हमारी सर्विस अच्छी है लेकिन हम लोगों तक पहुंच नहीं रहे। तो यही हमारा फ्राइडे रैली का मेन उद्देश्य है कि हम पब्लिक तक पहुंचाना है और हमारी जो पिछले की इमेज है उसको रिमूव करना है। अभी दूसरे TIP भी हमारे साथ में मिस्टर गणेश घेऊन येत आहे भारत फायबर, भारत गीगा फायबर, इंटरनेट अवेलेबल ऑन डिमांड, नो वेटिंग, इमीडिएट कनेक्शन और बुकिंग with free landline connection, unlimited calling, unlimited data, convert your existing landline to FTTH, free installation, high speed internet from 30 Mbps to 300 Mbps, 24 hours free calling any network, triple play services, telephone, internet plus OTT, secure network, high speed internet available on demand. आइए आप लीजिए BSNL का इंटरनेट कनेक्शन। अभी आप कन्वर्ट कर सकते हैं आपका कोई भी पुराना कॉलिंग एनी नेटवर्क, ट्रिपल प्ले सर्विसेज, टेलीफोन, इंटरनेट प्लस OTT, सिक्योर नेटवर्क, हाई स्पीड इंटरनेट अवेलेबल ऑन डिमांड। आइए आप लीजिए BSNL का इंटरनेट कनेक्शन। अभी आप कन्वर्ट कर सकते हैं आपका कोई भी पुराना लैंडलाइन कनेक्शन होगा तो BSNL के FTTH पे बिना कोई चार्जेस पूरा राउटर मिलेगा फ्री में, आपको कोई भी चार्जेस पे नहीं करना है। आज ये लैंडलाइन जो है वो BSNL फाइबर से कन्वर्ट कर देगा, साथ में आपकी कॉलिंग फ्री रहेगी और इंटरनेट भी हाई स्पीड मिल जाएगा।